बोला कसं काय येणं केलं गावात? तिला बघितली कुठं? कुणाला? घोरपडे. अरे ही बाई होय. ह्या बाईनं रानात आला एवढा ताप दिलता, बरं झालं गायब झाले ती. या रानावर आमचा संशय आहे, यानंच हिला गायब केले. हो अहो साहेब, तुम्हाला ते सांगितलं ना बघ. अहो मी नाही गायब केलं तिला, उलट मीच हुडकायलोय आणि मीच बातमी दिले. बस. अहो सरपंच साहेब, या मेवण्यानं याच्यावर संशय घेतलाय. अहो तशी तक्रार आली आमच्याकडे. हा, आणि आता केस झाली तर साहेब सोडवणारच. साहेब जरा इकडे इकडे की जरा. मला काय वाटतंय, या रानाला बघून गावकरी घाबरतात बरं का. त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आपल्याला माहितच आहे ना. मला पण तसंच वाटतंय. हा, एक काम करूया, त्याला जरा लांब थांबवूनच चौकशी करूया. बरोबर आहे तुमचं. हा, तसंच करू. हा. राणा चल, आता माझ्या पद्धतीने तपास करायचा आहे. सरपंचा नात्यानं सांगतो, काय मदत लागली तर मला कधी पण सांगा. मी तर पंचायतीतच असतो. हा येतो. चला. अहो भांडणं अशी का तशी, दोघांच्या मधनं इस्तो पण जात नव्हता बघा साहेब. तुम्ही इथंच थांबा रे. घोरपडे, मला सांग, त्या राणाचं आणि जिजाचं लग्न कधी झालं? अहो साहेब, जिजाचं आणि राणाचं लग्न कधी झालं आम्हालाच कळलं नाही हो. चला रे. अहो पहिली बायको लय चांगली होती, आताची लय भांडकुदळ आहे आणि त्यांच्यात सारखी भांडणच असतात. ठीक आहे, जा तू. घोरपडे. जिजा पळून गेल्या तर गेल्या, वरनं मला अडकवून गेल्या. आणि बंड्या, काय म्हणला सर तू माझा मेव नाहीस म्हणून? हा, तक्रार केलीस होय? अहो दाजी ऐकून तरी काय म्हणला? ऐकून घ्या की. अहो हे सगळं ते पप्प्याचं आगाव पण आहे हो. अरे रानात तू कुठल्या अडचणीत सापडू नकोस म्हणून तो म्हणला, मी उन्हाय म्हणून सांगितलं. होय. हा. त्या जिजाला उडकायचा सोडा, इकडे मीच अडकत चाललोय. आणि हे समजा की नाही, अरे तुमच्या दोघांमुळे झालंय. कळलं काय? काय चाललंय? पहिली बायकोला गायब केलं, आता मेहुण्याला मारतो काय? अहो नाही साहेब, नाही काय? हा, पहिलं लग्न केलं, पहिल्या बायको बरोबर भांडण केलं, ती सोडून गेली, दुसऱ्या बायकोला गायब केलं, आता मेवण्यावर हात उचल. साहेब, केस गुंतागुंतीची होत चालले बरं का. हा गुंता आता वाघमारे सोडवणार. चला, पहिला त्या जिजाचा शोध घेऊ. चल रे, चला. चला चला चल. हो. जिजा, जिजा, ये देख मैं तेरे लिए काल आया हूँ. ऐसे पोस्टर सभी जगह पे लगे हैं, पेपर में भी आया है. ये तेरे को समझ में आया क्या? वाचना आता है क्या तेरे को? हाँ, वाचना आता है? नहीं, यहाँ पे राणा का नाम तेरा पति है करके लिखा है, वो तेरे को समझ में आया, इसलिए तू खुश है क्या? हाँ? जमीन नहीं है ना? काय? तू दांडगट पैलवानांना असं लिहलंय त्यात? लग्न न झालेल्या बाईला बायको म्हणणाऱ्या त्या ढोंगी पैलवानाची चामडी चोचत का नाही बघ तू. नुसतं इतकं सुटू दे रे मला. यहाँ से छूटना इतना आसान नहीं है. ए, काय मला बांधून ठेवणार? रस्ता पण सुटू शकतोय मी. वाघी नाही मी वाघी. आणि तू बाईल्या बुरक्या मागे लपलेला. एवढं हिम्मत आहे ना तुझ्या, तर मग ये माझ्या समोर, तुझी पण चामडी सोलून काढतोय. ये की. ए, चुप.
आवाज नहीं। तू है ना, तू मेरा कुकरू है। मैं तेरा वापर करके राणा का शिकार करूंगा। अब कैसा लगा मेरा प्लान? तुझे दिखाता हूँ। नंतर रानाला दोघांना पण सोडणार नाही मी. बघ बघ तू. चुप, तू है ना, तू मेरा कोकरू है। अभी खाली मैं करते रहने का। एकदा सोड नुसतं मग जाऊ तू तुला कुठनाया. ए सोडून तर बघ. पप्या अरे काय आहे तुझ्या मनात? बापू, ये फोटो बघा. हे फोटो गावात खळबळ माजवणार, रानाला अडकिवणार, मग मी रानाला सोडवणार आणि त्याचा तारणहार होणार. मग रानाचा पैसा तो माझा पैसा, रानाची पॉवर ती माझी पॉवर. रानाला जिंकायचा ह्यो सगळ्यात मोठा चान्स. बघ उगाच डोसक्यावर परिणाम झाल्यासारखं वागू नगस. त्या बायला डिवचू नगस. अरे ती बाहेर पडली चुकून तर अवघड होईल आपलं. बापू, ती तवाच बाहेर पडणार जेव्हा मी ठरवणार. माझा प्लॅन फिक्स आहे बापू. तुम्ही चला चला माझ्या बरोबर. साहेब एक मिनिट. जिजा अंजली, अंजली जिजा, हा नक्की काय घोळ आहे? नाही म्हणजे खरंच ही जिजा रानाची बायको हाय का नाही? असं नाही हो, या दोन्ही राणाच्या बाई. एक त्याला सोडून गेली आणि दुसरी त्यानं गायब केली असा संशय आहे मला. नका ती भानगड मागे लागल्या. तर काय मर्दा, हे पोलीस त्या जिजाला हुडकाय सोडून इथे चहा पीत बसल्यात आणि इथं गावातच चौकशी करायला आणि आपल्याला बी हुडकं दिन झाल्यात. हे समजा का नाही, समजा तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे झाले. तुझ्या पूर्ण अरे थांब की, मला मारू नकोस. परत तुझ्या अंगलट येईल बस सगळं. त्या पोलिसांनी माहित आहे की जिजा माझी मानलेली बहीण आहे ती. तेव्हा गपच जा. होय काय? हे समजा निस्तरायचं कसं ते सांग. व्हायला तर पाहिजेच. ना हे पोलीस जिजाला हुडकायच्या आधी आपण जिजाला हुडकाय पाहिजे. नाहीतर जिजा जर सापडली आणि तिला कळलं तुला तिची बायको केल्या तर ती सगळ्यांच्या देखत राडा घालणार बघ. आपल्याला तिला लवकर हुडकायला पाहिजे, नाहीतर तू परत अडकशील बघ. आलं बघ दलिंदर. अरे गप्पी मर्दा. अरे कुठे होतास तू? तुला गावभर शोधलं. गावभर शोधलं तुला. हे बघितलंस काय माझ्या मोबाईलवर काय आले ते? हे बघ. हो बघा बघा. अरे हे कुठं घावलं तुला? अरे काय झालं राणा? मी जरा झोपलो होतो. जशी मला जाग आली तेव्हा मोबाईल बघितला रे, आणि मोबाईलवर हे सगळे फोटो आलं होतं. अरे मी या नंबरला लई फोन केले पण त्यानं फोनच नाही उचलला. आता काय करू सांग राणा? मला सांग, तूच तिला गायब केली नाहीस ना? मग कारण तुझंच भांडण होतं तिच्या बरोबर. बस काय? मी असं का करेन? पण एक आहे, तुझे फोटो आहेत का नाही, पोलिसांच्या हाती लागायला नाही पाहिजेत बघ. आता काहीतरी मोठी लढतर व्हायची आता.
का 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 तू काय केलंच नाहीस तर पोलिसांना कशाला घाबरालायस? मी घाबरत नाही रे. हं. पण एक मोठा घोळ झालाय. हे बघ, ती जिजा आहे का नाही, हं. ती पोलिसांच्या आधी आपल्याला घावायला पाहिजे बघ. हा. साहेब घोरपडे संशयित क्रमांक 2च ना? होय साहेब. ना संशयित नंबर 1 काहीतरी बोलतोय साहेब. मला तर वाटतंय ह्या दोघांनी मिळून जिजाला गायब केले साहेब. या दोघांची युती आहे बरं का. तपास करायला पाहिजे. चला चला साहेब. ए काय सुरू आहे रे खलबत्ता? नाही साहेब, काय नाही. ये आपल्या गावचा स्वयंसेवक आहे की नाही. काय झालं साहेब केस? तपास सुरू आहे. ते काय म्हणलास तू आता? तो जन ना व अहो काय आहे ते आमच्या गावातला जन आहे का नाही, त्याच्या रेडकोला माहीत झाले बघा. मला जायला पाहिजे. काय रेडकुला मस? नाही नाही, ते म्हशीला रेडकू झालंय. तेव्हा मला ते जरा जायला पाहिजे. हेच सांगायला आमचं गावचं स्वयंसेवक आलेत बघायचं. तेव्हा जाऊ काय? जा, पण आम्ही जेव्हा सांगू तेव्हा तपासाला हजर राहायचं. होय साहेब. चला चला. थांब 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 थांब. ते फोटो दाव. हा? फोटो दाव. अरे राणा कशाला उगीच्या भानगडीत पडालायस? अरे गायब झाल्या तर होती की, नाहीतर तू हाकलणार होतास ना वा? हे बघ, आपण हुडकायची आणि मग तिला आकडून लावायचं. हो राणादा, माझी बहीण सापडायला पाहिजे. राणा तू बरोबर म्हणतोस बघ. मग की जरा तू फोटो दाव. दाव की लवकर. साहेब, संशयित क्रमांक 2 संशयित क्रमांक 1 ला मोबाईल मधलं काहीतरी दाखवतोय साहेब. तेच बघतोय मी. पारखी नजर. तुम्हाला हितनं त्यांच्या मोबाईल मधलं दिसतं? नाही, संशयित क्रमांक 1 संशयित क्रमांक 2च्या मोबाईल मध्ये काहीतरी बघतोही दिसत. कुठेतरी पाणी मुरतंय साहेब. घोरपडे, मला असं का वाटतंय काहीतरी लपवतात आपल्याकडून. साहेब, आपल्याला ह्यांच्यावर पाळत ठेवली पाहिजे. नाही ठेवली पाहिजे आणि तपास करून केस सोडवायला पाहिजे. चला चला साहेब. काय राणादा, राणादा. राणा राणा ऐक की. ए राणा, अरे राणा ऐक की. कसं काय शोधणार आहेस तुझी त्याला? हे बघा, आता पावसा पाण्याचे दिवस आहेत का नाही, तेव्हा समधीकडे हिरवळ आहे. पण जिजाला जिकडे लपून ठेवलंय तिकडे वाळक्या गवताचा पेंड आहे. म्हणजे एकतर एक फळांचं गोडाऊन आहे तिकडं माल भरायला वाळकं गवत लागतं, नाहीतर बंद पडलेला गोटा तिकडे गवत खायला जनावर नाही. हा तो गोटात असणार. ए नाही रे राणादा, मला तर गोडाऊनच वाटतंय. मग फळांचं गोडाऊन. हा हा, तो बी आता आंब्याचा सीझन संपलाय. आपण एक काम करू, आपल्या भागात जेवढे बी आंबे विक्रेते आहेत की नाही त्यांची गाठ घेऊया आणि त्यांचं गोडाऊन चेक करू. चला. ऐका की. अरे मला तसं वाटत नाही. ए राणादाला वाटतंय ना? हा राणाला वाटते म्हणजे असंच असणार आहे. राणा, आपण अशी गोडाऊन कुठं कुठं आहेत याची पहिला माहिती घ्या. चालतंय, आपण एक काम करू, आता पंचायतीच्या ऑफिसमध्ये जाऊया आणि अवध्याची गाठ घेऊया. त्याच्याकडे समजा लोकांच्या लिस्ट असणार. चला चला. ऐका की. हालचाली जलद झाल्या तर साहेब यांच्या. काहीतरी गडबड दिसते. ह्यानेच ती जिजाला पळवली का काय? स्वतःच्या बायकोला का पळवली असेल? म्हणजे स्वतःच पळवायची आणि स्वतःच जाहिरात द्यायची. नक्की काहीतरी घोळाय साहेब. केसचा गुंता वाढत चाललाय साहेब. हा वाघमारे सोडवणार, गुंता पण आणि केस पण. चला. कुठे गेली? हे बघा हे.
हो सरपंच, हो सरपंच उठा की. ए उद्या उठ. हे बघा सरपंच इथं झोपा काढायला आल्यात तरी मी सांगत होतो मला सरपंच करा म्हणून. तू पहिली शिपायाची कामं कर. शिपायाचा ड्रेस पण घालत नाहीस, गावभर फिरत असतोस. इथली सगळी कामं मला करायला लागतात. फॅन बंद कर पहिला. रामदा बसा की. आमचं एक काम होतं तुझ्याकडे. काय ते सांग की बरं का. उद्या हा. म्हणजे बघ जे काय समजे फळ विक्रेते आहेत की नाही, ज्यांच्याकडे गवत आहे आणि गोडाऊन बी आहे, त्या समजांची मला लिस्ट पाहिजे. अरे राणा, अरे गवत काय कुठं बी असते. हे बघ, पण गोडाऊन महत्वाचं आहे. उद्या तू आणि सूरज ना सेंद्रिय खतांचा बिझनेस केला होता, होय का नाही? तेव्हा तुमची ओळख जादा असणार. तसं बघायला गेलं तर मग कोल्हापुरात की नाही मोठी 50-60 गोडाऊन आहे. नाही ते नाही, म्हणजे बघ की आपल्या भागातले जवळपास कुठेतरी. आता आपल्या भागात म्हणजे कदमांचे एक आहे, एक शिंद्यांचे एक आहे आणि ते पटवेकरांचे एक 2 आहेत का. राणादा पहिला आपण 2 गोडाऊन चेक करू. तसंच करूया आपण. नाही नाही, मी काय म्हणतोय, ही अशी फळाबिळांची गोडाऊन आहेत की नाही, ती चेक करण्यात काही पॉईंट नाही. म्हणजे ज्यानं जिजाला किडनॅप केलंय की नाही, तो लय हलकट माणूस असणार राणा. असं सोप्या सोप्या ठिकाणी ठेवणार नाही रे तिला. ए पप्प्या, तुला कसं रे माहिती माणूस हलकड आहे ते? हा? अरे बाबा, एका बाईला त्यानं किडनॅप केलंय म्हणजे तो माणूस हलकट असणार की नाही. हे बाबांनो, फालतू चर्चा करण्यामध्ये टाइम घालू नका. आता ओळखणं महत्वाचं आहे. पावसाला समजे. चला चला मी पण येतो. काय इथं काय काम नाही आणि हे शेवटी गावचा प्रश्न आहे. सरपंच यांना तरी यायला पाहिजे. हा चला. ए तू कुठं निघालाय? कुलूप लाव, बंद कर सगळं आणि मग ये. हा बोल की. बापू कुठायचा? हाय की इथंच. एक काम करायचं, आत्ताच्या आत्ता गोडाऊनला जायचं आणि जिजाला तिथनं हलवायचं. अरे पर तिनं मला ओळखलं तर तिच्या नरडीचा घोड घ्यायचा आणि नदीत फेकून द्यायचं. लक्षात येते? आवरा आवरा लवकर, काय झालंय ते राणा आणि त्याची सगळी गँग आहे की नाही तिकडे गोडाऊनला तिला शोधायला यायला लागले. हा लवकरात लवकर आवरा, नाहीतर आपल्या नरडीचा घोड घेतला जाईल. हो, आणि माझं पैसे बापू, आपल्या मदतीशिवाय जर राणानं तिला शोधून काढलं की नाही तर पैशातला तो बी मिळणार नाही. लक्षात येते? बरं जातो. हा आवरा आता. पैसे पैसे पैसे